तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी ही जी बोर्ड परीक्षा होणार आहे 2025 मध्ये, तर त्याच्या दृष्टीनं आपण मागच्या काही व्हिडिओपासून सराव प्रश्नपत्रिका सुरू केल्या होत्या. तर प्रत्येक विषयाच्या आपल्या 2-2 सराव प्रश्नपत्रिका आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण आता तिसरी प्रश्नपत्रिका जी आहे प्रत्येक विषयाची तर ती सुरू केलेली आहे. त्यातली तिसरी प्रश्नपत्रिकेचा मराठी झालेला, आता हिंदी. तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, हिंदी विषयाची 79 गुणांची जी सराव प्रश्नपत्रिका आहे बोर्डसाठी, तर ती तुमच्याशी शेअर करतो. ही पूर्णपणे तुमच्या सरावासाठी असेल. ओके. तर याच्यामध्ये सूचना आहेत त्या वाचून घ्यायचे. या त्याच्यानंतर विभाग 1 गद्य एकूण 20 गुण आहे त्याच्यासाठी. प्रश्न 1 निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृती याची. तर हा व्यवस्थित गद्यांश आहे तो उतार आहे तो वाचा आणि त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं द्या इथपर्यंत. ओके, इथपर्यंत आहे. तर तो व्यवस्थित वाचून घ्या आधी. व्हिडिओ पॉज करून किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या. आणि तो वाचल्यानंतर मग पहिला आहे आकलन कृती पूर्ण कीजिए. गद्यांश में आए 2 महान नेताओं के नाम. नागर जी के लेखन की विशेषता, नागर जी की पहली कहानी का नाम, गद्यांश में उल्लेखित स्वतंत्रता आंदोलन से संबंधित एक महत्वपूर्ण घटना. त्याच्यानंतर पुढे आहे आकृती पूर्ण कीजिए. मेडिकल कॉलेज में दाखिल रोगी किस प्रकार के थे. नागराज जी का पहला उपन्यास, उसका नाम और प्रकाशन वर्ष. त्याच्यानंतर पुढे निम्नलिखित शब्दों के विलोम शब्द लिखिए. विरुद्धार्थी शब्द लिहायचे. निश्चित, दुःख. निम्नलिखित शब्दों का मूल शब्द लिखिए. साहित्यिक, विलायती. ज्ञान तथा आनंद प्राप्ति का साधन वाचन इस विषय पर अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखिए. त्याच्यानंतर पुढे आहे निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृती कीजिए. परत हा एक उतारा आहे, त्याच्यात तुम्ही व्यवस्थित हा वाचून इथपर्यंत त्याच्यावरचे प्रश्न उत्तर लिहायचे. ओके. तर इथे पहिला प्रश्न आहे आकलन कृति, आकृति पूर्ण कीजिए. लेखक द्वारा पूछे गए प्रश्न के उत्तर. आकलन कृति, संजाल पूर्ण कीजिए. लेखक को यह फिक्र हुई. कौन सी फिक्र हुई. सूचनाओं के अनुसार सूचनाओं के अनुसार लिखिए. तो जवाब लिंग पहचानिए, समानार्थी शब्द, विलोम शब्द, वचन परिवर्तन. स्वमत अभिव्यक्ति तुमचं मत लिहायचं तिथे. सार्वजनिक अस्पतालों में मरीज को होने वाली परेशानियों के विषय पर अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखिए. त्याच्यानंतर पुढे प्रश्न 1 की निम्नलिखित अपठित परिचय पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृती केली. तुमच्या पुस्तकातला बाहेरचा आहे तो. हा एवढा व्यवस्थित वाचा इथपर्यंत. मग त्याच्यावरचे प्रश्न. आकृति पूर्ण कीजिए. पलाश की लकड़ी से बनाई जाने वाली वस्तुएं. परिच्छेद में आए दिए गए गोंद उत्पन्न करने वाले 2 वृक्ष. वनों का महत्व इस विषय पर अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखिए. ओके. आता पुढचा जो प्रश्न आहे पद्य विभाग. निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृती कीजिए. हा एवढा व्यवस्थित पद्यांश आहे तो वाचायचा आणि त्याच्यावरून प्रश्नोत्तर सोडवायचे. कन्हैया के नाम 2 नाम. दूध को मथने से प्राप्त हुए 2 पदार्थ. त्यानंतर निम्नलिखित शब्दों के तत्सम रूप लिखिए. आनंद, जाके. निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखिए. मोर, जगत. पद्यांश की प्रथम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए. वरती आहे. त्यातल्या पहिल्या 4 ओळींचा सरळ अर्थ लिहायचा. निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृती कीजिए. तर हा बघायचा इथे इथून इथपर्यंत शून्य ब्रह्मांडपर्यंत. त्याच्यानंतर इथे ये वस्तुएं खाली थी 1 2 3 4. कौन सी 4 वस्तुएं खाली थी. निम्नलिखित शब्दों का वचन बदल कर लिखिए. मुद्रा, बच्चे. ऐसे शब्द जिनका अर्थ निम्नलिखित शब्द हो. कमरा, टीना का पीपा. पद्यांश की अंतिम 4 पंक्तियों का सरल अर्थ 25 से 30 शब्दों में लिखिए. त्याच्यानंतर पूरक पठन आहे. पूरक पठन त्याच्यामध्ये निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृती कीजिए. इथपर्यंत. लेखक इन विषयों पर अपने विचार रखते थे. त्या वरच्या ह्याच्यावरून
ही प्रश्नांची उत्तरं द्यायची. भ्रष्टाचार एक कलंक इस विषय पर अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखिए. निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. तर याच्यामध्ये ही जी कविता आहे इथून इथपर्यंत ही व्यवस्थित वाचायची आहे आणि याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. याच्यामध्ये चरित्र आणि विशेषता आहे. ओके, आता पूर्ण करायचा. स्वमत कव्वाली काव्य विधा के बारे में अपने विचार 25 से 30 शब्दों में लिखिए. त्यानंतर पुढे भाषा अध्ययन व्याकरण सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. अधोरेखित शब्द का शब्दभेद पहचान कर लिखे. बापू की हिंदी अच्छी नहीं थी. निम्नलिखित शब्दों में से किसी एक अव्यय का अर्थपूर्ण वाक्य में प्रयोग कर लिखिए. धीरे धीरे और त्याच्यानंतर पुढचा आहे कृती पूर्ण कीजिए. दो में से कोई एक. संधी शब्द संधी विच्छेद आणि संधी भेद अथवा दिक अंबर त्याचा संधी शब्द आणि संधी भेद लिहायचा. त्याच्यानंतर पुढे निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य की सहायक क्रिया को पहचान कर उसका मूल रूप लिखिए. वे गरीबों को फल बांटते रहे, मैं आपको बताना ही भूल गया. सहायक क्रिया आणि मूल रूप. त्याच्यानंतर पुढे निम्नलिखित वाक्यों में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए. चलना देना दोन्ही लिहायचे. प्रथम प्रेरणार्थक आणि द्वितीय प्रेरणार्थक. त्याच्यानंतर पुढे निम्नलिखित मुहावरों में से किसी एक मुहावरे का अर्थ लिखकर अपने वाक्य में प्रयोग कीजिए. रुआसा होना शेखी बताना त्याचा अर्थ लिहायचा आणि वाक्यात उपयोग करायचा. अथवा अधोरेखित वाक्यांश के लिए उचित मुहावरे का चयन कर फिर से वाक्य लिखिए. तौलकर बोलना सिर माथे लेना. सज्जन हमेशा सोच समझकर बोलता है. तौलकर बोलता है. निम्नलिखित किसी एक वाक्य में से प्रयुक्त कारक पहचान कर उसका भेद लिखिए. उमा ने यह पेंटिंग बनाई, मैं ड्राइवर को बुलाया. कारक चिन्ह आणि कारक भेद दोन्ही ही योग्य. निम्नलिखित वाक्य में उचित विराम चिन्हों का प्रयोग करके वाक्य फिर से लिखिए. मैंने कराते हुए पूछा, मैं कहाँ हूँ. निम्नलिखित वाक्य में से किसी दो वाक्य को सूचनाओं के अनुसार काल परिवर्तन कीजिए. उमा चुप हो गई पूर्ण वर्तमान काल. आप छत पर क्या करते हैं सामान्य भूतकाल. मानू ससुराल जाती है सामान्य भविष्यकाल मध्ये रूपांतर करायचं. निम्नलिखित वाक्य में वाक्य का रचना के आधार पर भेद लिखिए. बादल गरज रहे हैं और बिजली चमक रही है. निम्नलिखित वाक्य में से किसी एक वाक्य का अर्थ के आधार पर दी गई सूचनाओं के अनुसार परिवर्तन. तुम्हें अपना ख्याल रखना चाहिए. आज्ञावाचक. मेरी टांग टूटना एक दुर्घटना थी. निम्नलिखित वाक्य में से किसी दो वाक्यों को शुद्ध करके लिखिए. उपयोजित लेखन याच्यासाठी एकूण 26 गुण आहेत तुम्हाला. सूचनाओं के अनुसार कृतियां कीजिए. या दोन्हीपैकी एक पत्र लेखन करायचं. दोन्हीपैकी एका विषयावर. निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर एक वाक्य में एका वाक्यात उत्तर असणारे 4 प्रश्न तयार करायचे. ओके. वृत्तांत लेखन. अपने विद्यालय में 2 अक्टूबर 2023 को मनाए गए स्वच्छता अभियान समारोह का वृत्तांत 70 से 80 शब्दों में लिखिए अथवा कहानी लेखन. ओके. निम्नलिखित मुद्दों के आधार पर लगभग 70 से 80 शब्दों में कहानी लिखिए. विज्ञापन लेखन या मुद्द्यांच्या आधारे विज्ञापन जाहिरात लेखन करायचं. त्याच्यानंतर निबंध लेखन. निम्नलिखित विषय में से किसी एक विषय पर 80 से 100 शब्दों में निबंध लिखिए. एक किसान की आत्मकथा, मेरा प्रिय हिंदी कवी, पर्यावरण संतुलन. इथे तुमचा पूर्ण जो 80 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे ती इथे पूर्ण होते. पुढील व्हिडिओमध्ये आपण इतर विषयाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत आणि आधीच्या तयार केलेल्या प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिका या सगळ्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. प्रत्येक विषयाच्या 5 प्रश्नपत्रिका आपण तयार करतोय. त्यामुळे खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. प्रत्येक विषयाचे 5. तर या सगळ्या प्रश्नपत्रिका त्याच्यात आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढची जी प्रश्नपत्रिका आहे ती बघूया. थँक्यू.